आमदार नितेश राणे यांच्या विरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलेला आहे। मुंबईमधील माझगाव कोर्टाने अजामीनपात्र वॉरंट नितेश राणे यांना बजावलेला आहे। संजय राऊत यांच्याकडून नितेश राणेंविरोधात अब्रू नुकसानीचा दावा करण्यात आलेला होता। 17 ऑक्टोबरला न्यायालयामध्ये हजर राहण्याचे नितेश राणे यांना आता कोर्टाने निर्देश दिलेले आहेत। आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। निखिल चव्हाण आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। निखिल, संजय राऊत यांनी अब्रू नुकसानीचा दावा नितेश राणे यांच्या विरोधामध्ये केलेला होता। हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे आणि कोर्टाने आता या सगळ्यावरती काय भूमिका मांडली? नक्कीच गुरु, पाहायचं झालं तर या ठिकाणी खासदार संजय राऊत यांच्याबाबत बदनामीकारक विधान करण्याच्या विरोधामध्ये भाजप आमदार नितेश राणे यांना माझगाव न्यायालयाने हा जो दणका आहे तो दिल्याचं पाहायला मिळतंय। बदनामीकारक विधान केल्याच्या भूमिकेतून संजय राऊत आहेत ते कोर्टात गेलेले होते आणि याची दखल घेत अब्रू नुकसानीच्या खटल्यात देखील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी आता न्यायालयाने नितेश राणे यांना 17 ऑक्टोबर रोजी ऑक्टोबरला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश आहेत ते देण्यात आलेले, परंतु मागील काही सुनावणीला नितेश राणे हे गैरहजर राहिल्याने कोर्टाने ही नाराजी आहे ती वर्तवलेली आहे आणि याच मधून वकिलांनी हजेरीपासून सूट देण्याची विनंती देखील नितेश राणेंच्या वकिलांनी केलेली होती। मात्र खटल्यात वारंवार गैरहजर राहण्याच्या भूमिकेवरून नितेश राणे यांना आता दिलासा देण्यावरून न्यायदंडाधिकारी यांनी नकार आहे तो दिलेला आहे आणि अजामीनपात्र वॉरंट आहे ते देखील जारी करण्यात आलेलं आहे। म्हणजे एकूणच नितेश राणे यांच्या विरुद्ध आता अजामीनपात्र वॉरंट जारी केलेलं असून नितेश राणे यांच्या अडचणीत वाढ झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। बरोबर, नितेश राणे यांच्या अडचणींमध्ये आपल्याला वाढ होताना बघायला मिळते। धन्यवाद निखिल या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।